नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी लगेच सुरुवात करूयात आजच्या भागाला. आजचा भाग स्पेशल असणार आहे मंडळी, कारण आजची रात्र ही वैऱ्याची रात्र आहे. नाही, आपल्यासाठी एंटरटेनमेंटची रात्र आहे. पण सध्या रात्र हा शब्द म्हटलं की एक खेळ आठवतो, जो खेळ गेली काही वर्षे झी मराठीवर सुरू झालेला आहे आणि लोकांना प्रचंड आवडलेला आहे. यस, मी बोलतोय रात्रीच खेळ चाले या मालिकेबद्दल. या मालिकेचे 2 सीझन लोकांनी बघितले आणि आता 3रा सीझन मंडळी सुरू झालेला आहे. आणि त्यानिमित्तानं या मालिकेतले सगळे कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की सगळे कलाकार इथे येणार म्हटलं की थुकरटवाडीची सिरियल आम्ही लगेचच लोकांना दाखवतो. तेव्हा बघूयात आमची सिरियल. त्यांची आहे रात्रीचं खेळ चाले सीझन 3. आमची आहे रात्री सतत 3ऱ्यांदा खेळ चाले. बघूयात मग आता आपल्या सिरियल मध्ये काय घडणार आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. तर आज आपली मालिका त्यांना आपण दाखवणार आहे, रात्रीच खेळ चाले थुकरटवाडीचा. बघूयात मग आता आमच्या मालिकेत काय घडणार. तुमच्या मालिकेत ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती की आता वाडा बिडा एकदम खराब झालेला आहे, अण्णांचं भूत झालंय, शेवंता पण भूत आहे सध्या, तशा अवस्थेत आता आमचा पण इकडे वाडा आम्ही तयार केलेला आहे. तर आता सुरुवातीला आपण भेटूयात आमच्या भूत झालेल्या अण्णांना. या गोळी सुटला. कोण म्हणले तुम्ही? सरिता. कोण? सरिता. कपडे अण्णाचे घातले तुम्ही? अबे पण तरी मी सरिताच बनलेलो आहे. का पण सरिता बनले? कारण तिला लय हौस आहे अण्णा बनाची. लय हौस आहे अण्णा. तुला खोटं वाटत ना, आजकाल तर सेटवर अशी वागते की जशी अण्णा नाहीकच आहे. तसेच कपडे घालते. मग दाखव, ते दाखवायचा फोटो. शर्ट घालून फिरते, शर्ट घालून अण्णाचे. अण्णाचे शर्ट दाखव. शर्ट घालून फिरते. मी एवढंच नाही आहे, तिला असं वाटतं का बाबा मी शेवंता मायासारखी चांगली कोणीच करू शकत नाही, असं तिचं म्हणणं आहे. मग त्याच्यासाठी तिनं लॉकडाऊन मध्ये स्पेशल फोटो सेशन करून घेतलं. कुठे? अरे आहे ना, दाखवा शेवंताचं फोटो सेशन दाखवा. खोटं नाही स्वप्नील सर, आपल्याला सगळे पुरावे आहेत. हा मी त्याच्याही पलीकडे जाऊन तुला सांगतो, तिला असं वाटतं का सुशल्या मीच करू शकते, दुसरं कोणीच करू शकत नाही. अच्छा, त्याच्यासाठी वेगळं फोटो सेशन केलं पाहिजे. कुठे? दाखवा बरं सुशल्याचं. असं केलं. हा खरंय, पण सिरियसली घ्यायला पाहिजे तुम्ही. एवढी मेहनत घेतली म्हटल्यानंतर तिने सगळे कॅरेक्टर. नाही, एवढी मेहनत म्हणजे तिचं तर म्हणणं असं आहे का बाबा रात्रीच खेळ चाले, हे नाव बदलून रात्रीच एकपात्री खेळ चाले असं का. आणि सगळे कॅरेक्टर मीच एकटीच करते असं तिचं म्हणणं आहे. ते पण चॅनलला फार मनावर घेतलं नाही आहे तिचं. नाही, पण तुम्ही अण्णांचे कपडे घातले, तुम्ही कशी सरिता असाल? अबे तर मी अण्णाच आहे ना. मी अण्णाच करून आलो ना. आज मी आहे अण्णा नाईट. एक मिनिट, कोण? अण्णा नाईट. नाईक असत आडनाव? असते नाही, पण मी अण्णा नाईट आहे ना. अण्णा नाईट आडनाव कसं असेल? अच्छा, पौर्णिमा डे चालते तुम्हाला? नाईटला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. का? नाही ठीक आहे, जाऊ दे आता. करा आता. आल्या आल्या तिच्यावर पंच मारला, सुशल्यावर पंच. आता सुसल्या तशा टाकल्या. असं द्या, असं चला. तुमची शेवंत कुठे आहे? तिच्यासाठीच तर मी एक कॅरेक्टर घेतलंय आज. अच्छा, मी पण वाट पाहून राहिलो शेवंताची, खरं सांगतो. खरं आहे, पण तुम्हाला सांगतो आतापर्यंत आम्ही एवढ्या वेळा स्किट केलं, अण्णा वेगवेगळे केले, म्हणजे भाऊनीच बऱ्यापैकी अण्णा प्ले केले, पण आज पहिल्यांदा भारत गणेशपुरे अण्णा आहे. हा, थँक्यू. मी ऍक्च्युली शेवंताचीच वाट पाहून आलो. शेवंता,
ऐ शेवंता, शेवंताबाई वाड्यावर या. कोण आहे? बोबडी वळली. कोण आहे? शेवंता. हे, अशी अशी शेवंता मला सांग, भूत परत मरू शकते का? वा 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 एकदम मेला तर बास. वा वा वा. अरे मग हे दुःख माझ्याच वाटेल काय? हे अशी कुठं शेवंता असते का? याला काय अर्थ आहे का शेवंता? आता शेवंता मिली ना, हा. भूत झाली ती, मग बदलणारच ना जरा. अरे बदल बदल म्हणजे एवढा बदल? अरे एखाद्या घराचं रिनोव्हेशन केलं तुम्ही ऍड्रेस बदलणार ना घराचा? याला काय अर्थ आहे का? आज मी शेवंत आहे. मला नाही पाहिजे मग अशी शेवंता. याच्यापेक्षा मी माईला जॅकलिन फर्नांडिस म्हणतो, पण हिला मी शेवंत म्हणणार नाही. हा, अशी मला शेवंत नाही पाहिजे. असं काय करता अण्णांनो? असं काय करता तुम्ही? एवढं प्रेमाने मला हाक मारली ना, बाई वाड्यावर या म्हणून, तर मी आले. मला सांगा आता मी अंगाला हात दूर दूर सांगा ना, मी काय करू सांगा ना. आलीस ना आता? हा, मग हे सगळं साफ कर, झाडू पोछा कर, निघितून चाल पटकन. बोललं पाहिजे. काय बोलता तुम्ही? हा मग अण्णांनो, आज मीच असते ना तुमच्या दिलाची धडकन. कोणती शेवंत आणली? याला काय अर्थ आहे का? शपथ सांग तुम्ही, मिशी काढली ना याच्यापेक्षा मी चांगली शेवंत करू शकतो. अरे मस्कर नाही कर. बाजूला सर, काय फोटो बोलतो फोटो दाखव. हिला काय अर्थ यार? अशी शेवंत नाही पाहिजे यार मला. तो भाऊ कदम यार, तू अण्णा नाही करतो तो, त्याला शेवंत काय तो श्रेया बुगडे, आणि आमच्या वाट्याला हा असा पसारा. नाही, मला एक काम कर डॉक्टर, तू शेवंत बदलून दे. बस बस बस. बदलून द्याल ते काय? चहाची गाळणी का तीच ठेवा आजच्या दिवस. नाही मग मी माईशी चांगला संसार करीन. शेवंता चॅप्टरच कट करून टाक. या शेड्यूल मध्ये शेवंता पाहिजेच नाही आपल्याला. अशी शेवंता असेल तर काय पाहिजे? मला नाही पाहिजे शेवंता. अरे रुसतो म्हणजे तुम्हाला ही चिकन मलाई सोडून आमटी भाताच्या मागे जाणार तुम्ही? बर्ड फ्लू झालेल्या कोंबडीचं कोणी चिकन मलाई करते का? त्याच्यापेक्षा आमचं आमटी भाताचं बरं आहे. मला नाही पाहिजे हे. मला नाही सांग. अण्णांनो, माझं ऐका ना अण्णांनो. जा तिकडे, अंगाशी नको येऊ, अंगाशी प्लीज प्लीज माझं ऐका ना. खरी बंदूक द्या, खरी बंदूक. मर्डरच करतो मी आता. आता तुझं ऍडजस्ट करायला सांगा ना. तुलाच ऍडजस्ट करतो आम्ही. जा. तर मंडळी आता जाऊयात आपण वाड्यामध्ये. खर तर हा अण्णांचा वाडा आहे आणि आता त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे आणि वाड्यामधली माणसं विखुरलेली आहेत. हे आपल्या सगळ्यांनी यांच्या सिरियल मध्ये पण बघितलं. पण आता माईची काय अवस्था आहे आमच्या, बघूयात. माईंचं काय झालंय? या माई.
शिरा पडली आमच्या तोंडावर वसाडे. काय झालंय हे तुमचं? कशी झाली माई अशी? अरे काय करणार बाबा, या वयात चॅनलनी ही अवस्था केली नाही माझी, माहिती आहे तुका? हो ना. मागचा पर्व बरा होता, फ्लॅशबॅक दाखवला नव्हती, हो त्यात मजा होती. कस काय? केस काळे करूची गरजच नव्हती. नाही म्हणजे गतीची गरज होती म्हणून माका ह्या लोकांनी करूक लावल्याने, कळला ना. मग नंतर दुसरा पर्व येईल रे नवीन, तर माका वाटलं आता त्याचं फ्लॅशबॅक दाखवती. म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्यात मी कसं सुंदर दाखवती ना, म्हणजे असं बॉब कट वगैरे छान असा, तर मेल्यानी भिकारी केल्यानी माका. सुनील ना, सुनील भोसले, त्याचा काहीतरी राग असणार माझ्यावर. हा त्या रात्री काय घडला त्या सिरियलचा राग असणार. आता तुम्ही काय करा माहितीये काय, पुढच्या पर्वात ना माका झोंबी करा, झोंबी असं, मग तुमचं समाधान होत. नाही तर काय पण प्रॉब्लेम काय आहे अशा मेकअपचा? सुपर नाही येत नाही इव्हेंटच्या. काय होता माका असं बोलवतो फोन करून, बारशाक यशात का हो, तर मी म्हणतो हो येत आहे, तर माका थंय बोलवतो आणि भांडी घासूक लावतो. आणि एकदा फोन येलो उद्घाटन करू यशात काय, मी म्हटलं येत तर माका सगळं रस्तो साफ करूक लावलं ना. काय सांगायचं, मेकअपमुळे प्रॉब्लेम होता अशा. मग मेकअपमुळे होता ना. अरे आमचं वाडो काय होतो आणि काय झालो बघा. किती देखणा वाडा होता तुमचा. मग अभिराम सारखो जणू सेम. आणि आता सुहास शिरसाट सारखं झालो. आम्ही तो पडून असताना हो तसा पडलेलो वाड. काय शान होती माझ्या वाड्याची आणि अण्णांची. खरंय. आता माका सांगा, या वैभव कोण माका परत येतला? कोण? आम्ही आहोत ना. सुशल्या या हिला माझा अंगठो घेऊ गेला. कोण आहात तुम्ही? सुशल्या. आणि तुम्ही? कुसल्या. कोण आहे ऍक्च्युली? मी सयाजी. हा यूपी बिहार कपरे. नारकुंडी वारकुंडी मारकुंडी म्हैस कुठली? मैं आयु यूपी बिहार. हॅलो, काय करता तुम्ही? ए सयाजी. नारकुंडी वारकुंडी.
तो सयाजी करायचा आहे तो. तो हा. तुला येतो करता नाही. नानाची टांग तुझ्या त्याला येत नाही मला सांगतो कर मला जो येतो तोच मी करणार. अरे तो सयाजी करायचा आहे. ए, मला हा येतो मी तोच करणार हा. तू करून दाखवतो काय मग झाडे लागवा झाडे उगवा. झाडे लागवा झाडे लावा उगवा. नारकुंडी वारकुंडी मारुकुंडी मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. ओ या गप्प बस. सयाजी आपण इथे कशासाठी आलोय? कोण आहेस तू? तू कोण आहेस पण? असं काय करतोय सयाजी? मी तुझी बायको सुशल्या. तुझं नाव सुशल्या आहे? हा हो. ऍक्च्युली तुझं नाव सुजल्या पाहिजे होतं. सुजल्या सुजल्या. ए जोक मारला हस हस हस. मन में हंस के दिखा. मन में कैसे हंसते हैं? असा कैसे हंस मन में हंस. वेरी गुड. मन में है विश्वास पूरा है. सयाजी मीच तुझी बायको आहे सुशल्या. अरे ती कशी दिसते? मेणबत्ती सारखी. आणि मी गॅस बत्ती. ए नारकुंडी वारकुंडी वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ तिथे लाव कुंडी. का? पाणी गळतंय ना. सयाजी आपल्याला त्या म्हातारीचा अंगठा हवाय. हा ती काय एकलव्य आहे तिचा अंगठा घ्यायला? जोक किया रे मन में हंस. बस सयाजी आपल्याला हा वाडा ताब्यात घ्यायचा. त्याच्यासाठी ह्या म्हातारीचा अंगठा हवाय आपल्याला. ए म्हातारे गप गुमान अंगठा दे. नाही देणार अंगठा दे. नाही देणार. तुम्ही लक्षात ठेवा ह्यो वाढवा ना अन्नू मल्लिकचो हा. यो वाढो अण्णा नायकाचो हा. कळलो ना. मी जीव गेलंय तरी तुमका वाढो देऊचाय नाही. ए म्हातारी अंगठा दे. नाही नाही अंगठा दे. नाही. अंगठा दे. नाही. दे दे अंगठा दे. अंगठा दे. चले चुम्मा दे. सयाजी ए म्हातारे अंगठा द्या. मी नाही देणार. काय करशील? काय करशील? हा काय करशील? अगं. थेरडे तुला ना मी आता दाखवते. यो दगड इकडे आण. कोण वाचवणार गा आता तुला? मी वाचवणार. आएंगे मेरे अभी और राम आएंगे. आएंगे मेरे अभी और राम आएंगे. ए ते एकच आहे अभिराम. अभि और राम नाही ते. तू गप्प बस. मी शिलावलेली छाया. एक नंबर. आएंगे मेरे अभिराम आएंगे. सोडा माझ्या आईला. टंटा नाय तर घंटा नाय.
तरी धरलेला आहे. आई आई सॉरी आई सॉरी आई ओळखलंस का आई मला? पावसात आला कोणी म्हणणे असो जोक आहे. बोल जाओ नहीं सकता तुम मुझे भूल होना नहीं दूंगा. अरे बोल गाऊन मेरे हाय सुनना बोली. ओए पांचों भाइयों को एक साथ मारूंगा. ऐसा चल चल के मारूंगा. समझा क्या? अरे नाही मला काय चला देख. सगळ्यांच्या डोक्यात दगड घालत नाही आता. थांब थांब सॉरी सॉरी आई आई ओळखलंस का आई मला? आई मी खिलाले जाऊ. इथंच खेळायला जातो पुढे जात नाही दूर इथंच खेळतो. आई गप नाही इलस अभिरामा इलस तू हा इलस आई आई असं नको वागूस आई. काय येड्यासारखं वागतीस? आधीच एक येडा आहे तो का कमी आहे का? बर तो कमी वाटतोय त्यांना म्हणून अजून एकाला येडा खेळायचा. आता त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागते चांगला येडा कोण करतं ते. त्यात तू येड्यासारखं करू नको. आई मी खेळायला अभिराम इलस तू. हो 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 अगं बघितलंस का कोणाला? ही कोण रे? अगं अगं सून तुझी. काय आव रेंडू रेव दंडू कांदिवली मीरा बाईंद्र ट्रॅफिक टोल नाका फास्ट टॅगम नो कॅशम. नारकुंडू वारकुंडू ही तुझी माझी रेशीम गाठी. यावं दंडू यावं ट्रॅफिक काल रिहर्सल ट्रेन अम्मा पोटा चिरीला ಎಂಡ ಪೋರ. ಯಾವಲ್ಲ ಬರ ಟ್ರಾಫಿಕ್ ಗೋಡ್ ಬಂದರೆ ಯಾವ ಟ್ರಾಫಿಕ್ ಲೇಟ್ ರಿಹರ್ಸಲ್ ಇಲ್ಲ ಒಡ ಬಂದರ ಇಲ್ಲ. ಯಾ ಕಾದಿಲಿ ಮೀರಾ ರೋಡ ಟ್ರಾಫಿಕ್ ಟೋಲ್ ನಾಕ ಟು ಎಡಗಲ್ ಬಿಟ್ಟು ಟಿ ಟಿ ಟು ಟು ಟಿ ಕಾದಿ. अरे ह्यो काय कमी होतो म्हणून ह्यो आयटम आणलंस तू. नाही काय काही नाही ते गप्पा मारतायत. तो नंबर मागतोय तिचा. मग मेला जा तिकडे. अरे काय चाललंय का तुमचं? ఈడి లేమను సోడు బస్తుడు. म्हणजे का म्हणता लेमन सोडवय बोल. थांब नाही काय थांब. आई मी खेळायला जाऊ. मला कळते हिची भाषा. मी सांगतो तुला आहे की नाही कळते की नाही मला कावेरी आहे की नाही. मग आता बोलली बघ. ఈడి లేమను సోడు బస్తుడు. चला हवाई उद्या कार्यक्रम मस्तुडू. तुमच्या आईचा घोळ स्तुडू. काय बोलली रे? आय लव्ह यू अभिरामा. आहे की नाही? टँग वाटत. मी काय म्हणते तू कोण आहेस? ऑल इन वन साळगावकर. मी काय म्हणते अभिराम साहेब आलेले तर हा वाड्याचं काय करायचं त्यांचं ते बघतील. आपण आता निघायचं बघा. आणि सही सही पोलीस स्टेशनला घेऊन जायला लागेल आपल्याला. तिथं आपली सही घेतील. त्याआधी आपल्याला निघायला हवं. हा चला चला सयाजी चला. सयाजी चला. अरविंदू अरविंद जगतापू लिहितो पतंबू. चिट्ठी आई है हम चिट्ठी आई है. सयाजी आईची चिट्ठी आई आहे. चला. आई एक ए बुजगावण्या तू बुरुज खलिफा नाही तू बुजगावना. सयाजी आई आता मी आलोय. आई काळजी करू नकोस.
बरा झाला तू इलस पण अभिरामा माका सांग काय इडली वडो खैसून घेऊन इलो ईड लिंबू मौन बिंदू म्हातारीची तेरलीचा मोडला बांबू. म्हणजे सासूबाई खूप चांगले आहेत असं म्हणते ती. वा 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 अभिरामा आता ना तू इलस ना आता ह्यो वाडो ना नीट करून घेऊया. आधी स्किट नीट करूया. म्हणजे वाडा नीट करूच आपण. आधी आपल्या माणसांना आपण शोधायला हवं. काय माहित कुठे असतील, काय काय करत असतील, काय माहित. हा चल चल साफसफाई करायला हवी. हो हो लवकर गेलो. हो चला झाडू मार. आई अरे माका जमता तूच करता. अरे वा वा भाऊ. कर नाही जमत रे नाही. नक्की. हो हो खरंच कर कर हा हा कळतायत मला नाटके सगळी. तर मंडळी सुरू आहे आपली मालिका जिचं नाव आहे रात्री तिसऱ्यांदा खेळ चालेल. पाहायचं या मालिकेत पुढे काय घडणार आहे. पाहूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात. तर मंडळी आता वेळ झालेली आहे आपल्या थुकरटवाडीच्या स्पेशल कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास. बघूयात आज या कार्यक्रमात काय घडणार आहे, कारण आपले लाडके कलाकार आज दिलखुलास मध्ये असणार आहे. जोरदार टाळ्या. दिलखुलास विथ विलास. दिलखुलास दिलखुलास विथ विलास. दिलखुलास दिलखुलास विथ विलास. दिलखुलास दिलखुलास. Yes! पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्यांना बघण्यासाठी सगळे आतुर असतात असे अण्णा इथं आलेले आहेत. ऍक्च्युली मला ते अण्णाकडे बघायचं होतं, पण अण्णा असे रोखून बघतात ना नजर, आपण काय बोलूच शकत नाही. बंदूक बिंदूक कुठे लपवलेली असते तर काय सांगायचं. पण अण्णा आज काय करू शकत नाही. अण्णा माईच्या बाजूला बसलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही टेन्शन नाही. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्या कलाकारांचं स्वागत करूयात. क्या बात आहे, आज म्हणजे खतरनाक दिवस आहे. आणि जोरदार टाळ्या स्वप्नील जोशी यांच्यासाठी. स्वप्नील जोशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती होतं खतरनाक ऍक्टर आहेत, जबरदस्त माणूस आहे, कॉस्ट्युम डिझायनर ते झाले आज, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांना खरं तर आज पांढरे कपडे दिलेले, पण त्यांनी स्वतः 1 तास बसून ते डिझाईन काढले. सर दाखवा सगळ्यांना. त्यांनी 3 स्केच पेन वायाला घालून ते काय केलं ते बघा तुम्ही. खतरनाक अशा पद्धतीचे डिझाईन. पण एकदा जोरदार टाळ्या. याची फॅशन आली सर. लोक आता दुकानात जाऊन स्वप्नील जोशी सारखे कपडे दाखवा म्हणून. है ना. हा तसेवाले कपडे पाहिजे. तसेवाले कपडे पाहिजे. ते त्या दिवशी तर लय फेमस झाले. एकच भाई होती तुमची ती. आणि स्वस्त पण आहे. स्वस्त पण आहे ना, उकडत पण आहे ना. काही काही माणसं तेवढंच घालून ए चला पटकन जाऊया असं पण होते बऱ्याच वेळा. हो ते मस्त आहे ते. पण आज रात्रीच खेळ चालायचा विषय आहे आणि त्याच्यामुळे आज दिलखुलास विथ विलास मध्ये असाच एक माणूस येणार आहे. कसं असतं मंडळी, या मालिकेनं लोकांना काय दिलं? भीती. भूताची नाही, आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात शेवंत आहे का काही ह्याची. अनेक घरामध्ये ती सुरू झाली टिकटिक. खरं तर अण्णाच्या वयाच्या लोकांना तशी भीती नव्हती आजपर्यंत, कारण त्यांचं कसं होतं आयुष्य सेट झालेलं. आता आपल्याकडे कोण बघणार, बागेमध्ये जायचं, पेपर वाचायचा, कुणाचं काही लक्ष नसणार, संशयच येऊ शकतो. अण्णा आल्यामुळे त्या लोकांकडे सगळे वळले. अरे यार शेवंत खरं तर ह्या लोकांना पटते, आपण काय करायचं. त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये निर्माण झाला संशय, आणि संशय आल्यामुळे इथं येणारा जो माणूस आहे अशा लोकांना काम मिळायला लागलं. बर हे आहेत प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. अच्छा. हे शोधून काढतात की तुमच्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये अण्णा नाईक दडलाय का. प्रत्येक नवऱ्यामध्ये अण्णा नाईक असतोच असं त्यांचं ठाम मत आहे, आणि म्हणून ते महिलांना मदत करतात, ते शोधून काढतात त्यांच्यातला अण्णा नाईक. जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूयात मदन बोकड यांचं. या डिटेक्टिव्ह मदन मोकळवर
चर्चा दिलखुला. नाही ह्यातनं मला बघण्यापेक्षा स्क्रिप्ट बघा एकदा. ते महत्वाचं. हो माय गॉड काय करताय? मला यांच्यात अण्णा नाईक दिसतो. अरे अण्णा नाईकच आहेत ते. हा? त्यांना कुठे शोधतात तुम्ही? अण्णा नाईकच आहेत ते. बसा तुम्ही बसा. हो हो. क्या बात आहे. तर अशा पद्धतीचा एक विशेष माणूस या ठिकाणी आलेले आहेत. खूप भारी कॉस्ट्युम आहे यार. हा? कमाल कॉस्ट्युम आहे. कमाल ना? कमाल. हा एक मिनिट काय झालं? महेश सर एक मिनिट जरा फॅन आले ते. अरे चालू कार्यक्रम आहे. ठीक आहे ना, फॅन मुळेच चालतोय तुमचा कार्यक्रम. जरा थांबा की. महेश सर वा काय आणलंय गिफ्ट? फॅन आहेत आमचे, त्यांनी गिफ्ट आणलंय सर. अरे चालू कार्यक्रमात कसे येतात सर यार? नमस्कार सर. फॅन आलेत तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत. हे हा ओके एक साईड झाले एक साईड. एक मिनिट सर. फारच एक्साइटेड दिसत. हो फॅनचं बहुतेक लग्न नाही झालं. फारच एक्साइटेड. थांबा. महेश सर तुमचं लग्न झालंय का? हा ठरवतो बघा मी. राजू सर त्या ज्या बाजूला आहेत त्या क्रांती आहेत. थँक्यू. कधी जर चुकून तुमच्याकडे अन्न नाही घेणार नसतील तर मिशा लावलेत ते दिसते. येस येतो सर. हा थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. जरा बरी कामं करा, तुम्हाला पण मिळतील असे गिफ्ट. तरी काय. हा ठीक आहे चल. दादा अच्छा मी तुमच्या सेटवर पण असे गिफ्ट येतात. केक येतो. केक येतात 4 चार केक. आणि ते पण बेड खाली लपवलेला असतो. आणि आम्ही जाण्याची वाट बघत असतो, मग तो केक कापणार. बापरे. पण पाठवतो कोण म्हणजे? ते अजून माहित नाही. अच्छा तो ऍक्च्युली तो हे आहे म्हणजे खरंच सस्पेन्स आहे. हे शोधतील त्यासाठी हे. ओ अच्छा. हा हे हे शोधतील आता. तर त्यांना- मी फार मोठा डिफेक्टिव्ह आहे सर. सगळ्यांना माहितीये तुम्ही डिफेक्टिव्ह पीस आहात. त्याला डिटेक्टिव्ह असं म्हणतात. हो हो का? हे कशाला घातलंय कशाला? नाही बरोबर का भांडी देऊन आणले? काय करता तुम्ही साधारणपणे? तुमचं काय ब्रीद वाक्य आहे? मी नवऱ्यामधला अण्णा नाईक शोधतो. क्या बात आहे. 7 नंतर तुम्हाला जेवताना घास कुठं घालायचं ते तोंड सापडत नाही. कधी नाकात कधी कानात. परवा दिवशी कानाच्या डॉक्टरनी पावशेर बिर्याणी काढली कानातून त्यांच्या. आणि हे सांगतात आम्ही शोधतो. एक्सक्यूज मी स्पाय. कोण? स्पाय. त्याला डर लावा पुढे. स्पायडर. काय बोलतो? तेच वाटतं तुम्ही साधारणपणे. केस बघा तुमचे. बरं असू द्या, तुम्ही शोधता असं तुमचं म्हणणं आहे. काय साधारण पॅकेज काय राहतात तुमचे? म्हणजे बघा 1500 रुपये 6 महिने सर्व्हिस. क्या बात आहे. 1500 रुपयात 6 महिने सर्व्हिस. एवढं क्वालिटी बघा सर. आणि लाईफ टाईम मेंबरशिप पाहिजे असेल ना तर 1700 रुपये. काय वापर काय एवढा काय डिफरन्स काय? 1500 रुपयाला 6 महिने, लाईफ टाईमला 1700 रुपयात लाईफ टाईम काय? 1500 कोणी येत नाही हो. आता लाईफ टाईम म्हटल्यावर लगेच 1700 भरायला तयार होतं. असं डोकं आहे. बिझनेस आहे तुमचा. बिझनेस. नाही पण ते शोधतात असं मी ऐकलेलं आहे. परवा दिवशी त्यांनी एका मुलाची तक्रार आली होती की माझ्या बापाचं काहीतरी चाललंय, तुम्ही शोधा. ह्यांनी शोधलं. ह्यांनी फोटो काढला त्या बापाचा बाई बरोबर. नंतर कळलं त्याच पोराचे आई वडील होते ते. असा काय दुतला याला त्या पोराने म्हणून. असं द्या ना, बिझनेस आहे, होतं चालायचं चढ उतार. त्याला काय चढ उतार असू द्या, असू चढउतार चालायचे. पण आज या ठिकाणी बरेच पाहुणे आलेले आहेत. समोर एक महिला बसलेल्या आहेत, त्यांना काहीतरी एक प्रश्न होता. हा नमस्कार सर. माझं नाव पिंकू गुरुराज. वा. तुम्हाला फॅमिलियर वाटत असेल पण तसं नाही. माझं वेगळं नाव आहे. अच्छा पिंकू गुरुराज. क्या बात. पिंकू गुरुराज माझं नाव आहे. हा. सर वर येण्याची मला तुम्ही संधी दिली तर फार बरं होईल. देणार या प्लीज या. येस सर. क्या बात आहे. पिंकू गुरुराज. नमस्कार सर. तुम्हाला नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. माझा साष्टांग दंडवत माझं. क्या बात. खरं तर तुमची सिरियल मी फार बघते, मला फार आवडते.
तर माझी एक फेवरेट ऍक्ट्रेस आहे तुमच्या सिरियल मधली. हो. तर त्यांच्या विषयी एक विशेष गुण आहे त्यांचा. म्हणजे काम ते चांगलं करतात पण त्यांचा स्वभाव एक विशेष स्वभाव आहे त्यांचा. तर मला सगळ्यांना आज महाराष्ट्राच्या जनतेला मला ह्या मंचावरनं तो विशेष गुण सगळ्यांच्या समोर आणायचा. सगळ्यांना माहित नसतं सर. तर मी विनंती करते सर तुमच्या वतीने की पौर्णिमा डे जी ना तुम्ही इथं बोलवा. अरे वा, नक्की या ना. या प्लीज या. एकदा जोरदार आहे आपण त्यांच्यासाठी. माझी एकदम फेवरेट एकदम. तुम्हाला आधीच कळलंय पौर्णिमाजी मी तुमची खूप मोठी फॅन. खूप एकदम सुंदर दिसताय तुम्ही आज. सर कसं असतं ना की माणूस आहे ना तो एकदम प्रामाणिक पाहिजे. आपण कोणाचं दिल्या घेतल्यामध्ये नसतोय सर. सेम ताईंच आहे म्हणून मी त्यांची नंबर 1 फॅन आहे. ताई पण कोणाच्या दिल्या घेतल्यामध्ये नाही, कोणाच काही ठेवत नाही एका पैशाचं. स्वतःच पण ठेवत नाही, कोणाचं पण ठेवत नाही. जे मिळतं ते लगेच परत एक हात दो दुसरे हात वापिस. अच्छा, बॅलन्स करतात. कोणाचं रिटर्नच करून टाकतात, ठेवतच नाहीत कोणाचं. पौर्णिमाजी मी बरोबर बोलते का नाही? करेक्ट. तुमच्या बाबतीत असं आहे का नाही? करेक्ट. की एका हाताने तुम्हाला दिलं दुसऱ्या हाताने लगेच देऊन टाकता. कसं म्हणजे काय? नाही बोलत. म्हणजे काय? ताई तुम्ही हित या. डायरेक्टरचा क्लोज लागू द्या आमच्या हित या. तुम्ही तर मी करा, मी बाजूला जातो. ते सेंटरला होणं गरजेचं आहे. सेंटरला करूया आपल्याला आज प्रयोग close shot. महत्वाचा आहे. सर तुम्हाला मी सांगते ह्या लोकांना माहिती ताईंचा प्रामाणिकपणा पण तुम्हाला नसेल माहिती. तुम्ही असताना मी सांगते. हे बघा ताई मी इथे येते. कशाला? हे बघा एक हात दो दुसरे हात मत दो. ये देखो. अरे सर उधर तुरंत इधर वापस दे देती है. रिफ्लेक्स हे देखो सर. कैसे सर? इथे गुडघ्याला कर. ये देखो. सर इधर भी करो. ये देखो. नहीं इस पे नहीं होता. ये देखो. अरे काय प्रकार आहे हा? देखो सर. क्या है ये मॅडम? क्या है ये? कोणाचं दिलं घेतलं नाही सर, देऊन टाकलं एकदम. हे बघ हे बघ हे बघ. पण हे उजव्या बाजूला केलं तरच होतं. हो फक्त उजव्या बाजूला. हे पण लहानपणापासून आहे असं? हो पण तेव्हा मला कळत नव्हतं. मला असं वाटायचं की माझी हॅबिट आहे पण नंतर कळलं मी नाही काय. क्या बात आहे. उजव्या बाजूला तुम्ही त्यांना जे टच केलं पूर्ण तुम्हाला तर त्याचा तुम्ही रिफ्लेक्स डाव्या बाजूला. हे बघा ना सर. मी डेमो तुम्हाला आखू दे की मी आलाय. हे बघ हे बघ असे. बापरे, म्हणजे उजव्या हातात जर पर्स असेल कोणी 100 रुपये काढले ती लगेच त्यातले 100 काढून त्याला ना. खतरनाक आहे. उजव्या हातात पर्स नको ठेवू. ठीक आहे माझा मुद्दा तेच आहे की स्वतःला दाखवायला आपण प्रामाणिक आहोत, जगाला दाखवायला पण आपण प्रामाणिक आहोत. आपण कोणाचं काही ठेवत नाही. ह्या हाताने घेतलं ह्या हाताने देऊन टाकलं. मग माझे बाई 500 रुपये कधीपासून उधार घेतले ते कधी द्यायचेस तू? त्यासाठी मी आले आज इथं. क्या बात आहे. आणि वा, माझ्याकडनं काही मला चुकून झाली आवडलं. असेल तर माफ अजून करा. पण तुम्हाला माहितीये का त्यांचं कसं आहे, इकडे तुम्ही हात लावला की इकडं लगेच येतो. ह्यांचं तसं आहे, त्यांच्या त्या कानाखाली वाजवली माणूस इकडे येऊन दुसरी दुसरा तयारच असतो. तुम्ही तिकडे वाजवा, तिसरा येऊन लगेच वाजवतो. बॅलन्स आहे. हो काय लाज आहे का? अजून कोणाला तुम्हाला भेटायचं होतं? ह्या अजून मला भेटायचं. अजून पण मी एका जणीची फॅन आहे. अच्छा. हे सिरियल मध्ये सरिताजी. अच्छा. सरिताजी इथं या ना. या. कसं असते सर मी तुम्हाला सांगते. बाई माणसाचा जन्म नाही, म्हणजे बाई माणसाचा जन्म खूप कठीण असतो असं वाटतं. बरोबर आहे. म्हणजे फक्त रांदा वाडा उष्टी खरकटी काढा असं बाई माणसाचं आयुष्य नाही राहिलं आता. बरोबर. बाई माणूस पार आता मार्स पर्यंत पोहोचली. बरोबर. पण हे आज मला महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगायचंय की ही बाई जी इथं उभी आहे इथं साडी चोळीमध्ये नटून तुम्हाला वाटल की फुलाच्या पाकळीसारखी नाजूक असेल पण नाही, ही बाई कराटे चॅम्पियन आहे. काय सांगताय मॅडम?
हाय का नाही अरे आम्ही रिअल फॅन आहोत सर आम्हाला सगळी माहिती माहितीये वा, हा? वा. ही बाई कराटे चॅम्पियन आहे आणि आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मला ह्या बाईची नारी शक्ती दाखवायची आहे. ए विटा आणा रे विटा आणा. अरे देवा बाप रे ब्लॅक बेल्ट आहात का आम्ही ऐकलं ब्लॅक बेल्ट नाहीये मी पण तयारी माझी झाली होती तिथपर्यंत ब्राऊन बेल्ट पर्यंत. काय बात आहे, म्हणजे आहे म्हणजे तयारी म्हणजे खरं म्हणजे हे पण आणि आता तुम्ही रोज वेगवेगळ्या रंगाचे बेल्ट लावता फाय ग्रेट ग्रेट. दादा तुम्ही या ताई तुम्ही आम्हाला एक महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक डेमॉन्स्ट्रेशन द्यावं असे एक घाव 2 तुकडे होऊन जाऊ दे आणि दोन्ही हाताने धरणार बाबा. बघा हे काय झालं. ओ माय गॉड क्या बात है क्या बात है हे मला नाहीये कोकणात चिरे फोडते ती. बाप रे बाप रे मला सगळे तुटले का दादा. काय गोळा करून कशाला नेता ह्याचं काय काम काय नक्की. नाही काय झालं हा. दादा मी की नाही घरी मोरी बांधायला घेतली पण माझं का नाही गवंडी गेला पळून तर मला कळलं ही सरिताबाई आहे ना ती कराटे चॅम्पियन आहे म्हटलं विटा लावायला कोण नव्हतं म्हणून हे करून घेतलं आता जाती. मी काय म्हणती सिमेंट पण लावतात मला हे घेऊन जाते येते. तर मंडळी दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. काय मंडळी मजा आली की नाही. अशीच मजा करण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.